मी पूर्वा खालगावकर. केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ऐन शिमगोत्सवात राजापूरची गंगा प्रगटली. 14ही कुंडांमध्ये पाणीच पाणी. भाविकांनी केली एकच गर्दी. अखेर हापूस आंब्याची रत्नागिरीसह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये आवक वाढली. दर लवकरच कमी होण्याचे आंबा व्यापाऱ्यांनी दिले संकेत. आणि रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव शेटेवाडी येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला गाव होळीचा सण. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. उशिरा का होईना अखेर पुन्हा राजापूर येथे गंगामाईचं आगमन झाल्यानं पहिल्याच दिवशी भाविकांनी गर्दी केली होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावात पूर्वी वर्षा 2 वर्षांनी गंगेचं आगमन होत असे. परंतु हल्ली वातावरणात बदल झाल्यानं वर्षातून 2 ते 3 वेळा गंगेचं आगमन होऊ लागलं आहे. ऐन शिमगोत्सवात राजापूर येथील उन्हाळे गावात गंगेचं आगमन झालं असून सर्वच्या सर्व कुंड भरून वाहू लागले आहेत आणि भाविक त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेताना दिसत आहेत. फळांचा राजा अशी ओळख असलेला हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. लोक वर्षभर आतुरतेने या आंब्याची वाट पाहत असतात. अशातच यंदाच्या हंगामातील आंबा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेत हापूस आंबा दाखल झाला असून येत्या काही दिवसात आंबा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. नमस्कार, माझं नाव सतीश पवार आहे. आपल्याकडे यंदा आंबा 1 महिना लवकरच चालू झाला होता. त्या हिशोबाने आता बऱ्यापैकी आंबा आपल्याकडे आवक चांगली झालेली आहे.
आपला यंदा स्टार्ट जानेवारी 15 मार्चपासून चालू झाला होता, त्यामुळे फेब्रुवारी मार्च मध्ये आता आवक जास्त वाढलेली आहे. सुरुवातीला रेट 2,500-3,000 रुपये पर डझन होता, आता बऱ्यापैकी रेट कमी आलाय. आता सुरुवात जवळ 600 पासून अगदी 1,000-1,200 रुपये पर डझन चालू आहे आणि पुढे ही आवक वाढत जाईल अशी अपेक्षा आहे आणि हळूहळू रेट सुद्धा कमी होण्याची चान्सेस आहेत. मे महिन्यात बऱ्यापैकी आवक येईल असं वाटतं. आता हा आपल्याकडे जो आंबा आहे, आपला ह्या रत्नागिरीपासून आपल्याकडे पावस पट्टा, हा गणपतीपुळे, मालगुण, कशेळी, असे आपल्या रत्नागिरीपासून 10-15 किलोमीटर जे खारा हवामान पट्टा आहे त्या भागातला आपल्याकडे आंबा येतो. त्याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे आणि जे आपण कस्टमरला देतो त्याचे रिप्लायही चांगले येतात, त्यामुळे रिपीट ऑर्डर्स येतात आणि आपला माल बऱ्यापैकी पुणे मुंबईला जास्त कस्टमर याला आवडीने डिमांड करतात. त्यामुळे आमचा माल बऱ्यापैकी 50-60% माल हा बाहेरच जातो पुणे मुंबईला आणि त्याचे प्रत्येकाला रिप्लाय चांगले असल्यामुळे ऑर्डर्स बऱ्यापैकी येत असतात. कोकणात सर्वत्र शिमगोत्सव सुरू आहे, त्यातच उष्णता वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आंबा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाल्यावर सर्वसामान्यांना त्याचा आनंद आस्वाद लुटता येणार आहे. रत्नागिरी येथील शिरगावच्या चतुसीमेतील श्री सांब आदिष्टी भराडीन मांगी देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री सांब मंदिरात होळी पौर्णिमेच्या दिवशी चतुसीमेतील बाळ गोपाळांकडून श्री सांब आदिष्टी भराडीन यांच्या पालखीला रूप लावली जातात. यामध्ये बाल गोपाल म्हणजे लहान मुलांपासून ते आबाल वृद्ध व्यक्ती सहभागी असतात. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी गाव होळीचा होम केला जातो. या होळीसाठी संपूर्ण गावाबरोबरच आजूबाजूच्या गावातील भाविक, चाकरमानी, परदेशी असलेली लोक हजारोंच्या संख्येने जमा होतात.
या गावहोळीची काही वैशिष्ट्ये आहेत। होळी म्हणून 5 बांबू एकत्र बांधले जातात। होळीचं पूजन झाल्यावर चतुसीमेचं गाऱ्हाणं मानवून भक्तगणांचे नवस बोलले जातात। पूर्ण झालेले नवस फेडले जातात। त्यानंतर होळी अंगाखांद्यावर नाचवत खेळवत होमाच्या ठिकाणी आणली जाते। कौल घेतल्याप्रमाणे त्याच्यात काय अडचण आली होती, त्याच्यात होळीत नारळ टाकणार आहे, तो मान्य करून घेऊ। परत त्याच्या अडचणी निर्माण होता कामा नये। काय गुप्त असेल कोणाचा रोष रुसवा एवढा सगळा पायाखाली दाबून चतुर्थीमेच्या जापान उद्या ते जाण गोपांच्या जापान सगळ्या बाजूला झाला पाहिजे। या कार्यक्रमात परत असं विघ्न येता कामा नये एवढा नमस धरून या शिमग्यापासून उच्च शिमग्यापर्यंत रखवाली कर।
भाई आवडे हे नारळ कुठं आहे? अजून एक काय झाले पाहिजे होळी उभी करण्यासाठी गवताचे भारे आणि जंगली टाळ यांचा उपयोग केला जातो। दुपारी ठीक 12 वाजता होम पेटवल्यानंतर जमलेल्या लोकांकडून होमामध्ये नारळ अर्पण केले जातात। विशेष बाब म्हणजे पेटत्या होमामधून भाजलेले नारळ बाहेर काढून त्याचा प्रसाद वाटला जातो। हा संपूर्ण सोहळा याची देही याची डोळा पाहणं यासारखं सुख नाही। पारंपरिक ढोल ताशांचा गजर, आनंदाला उत्साहाला आलेलं उधाण, सर्वांच्या अंगात भिनलेला जल्लोष आणि महत्त्वाचं म्हणजे भक्तिमय वातावरण, हे सर्व इथं येऊन अनुभवल्याशिवाय कळत नाही।
याच दिवशी संध्याकाळी चतुस्सीमेतील देवस्थानं आणि भक्तांच्या भेटीकरता पालखी देवळाबाहेर निघते। साधारण 19 ते 20 दिवस विविध वाड्यांमध्ये रोज उत्सव साजरा होतो। पूर्व परंपरागत असलेला हा उत्सव समस्त बाळगोपाळ मोठ्या उत्साहाने, जल्लोषात आणि कोणत्याही प्रकारे उत्सवाला गालबोट लागणार नाही याची संपूर्णपणे दक्षता घेऊन चतुस्सीमेच्या लोकशाही पद्धतीने धूमधडाक्यात साजरा करतात। या उत्सवाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आज तगायत इथे पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता भासली नाही आणि भविष्यातही भासणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली जाते। या उत्सवाबरोबरच संपूर्ण वर्षभरातील इतर कार्यक्रमही ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक आणि साहित्यिक श्रीकांत तुळाजी शेटे यांनी गावच्या कल्याणासाठी, हौसेसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चतुस्सीमेची देवकार्य योग्य रीतीने पार पडण्याबरोबरच सामाजिक एकोपा, बांधिलकी जपण्यासाठी सन 1981 साली पुनश्च सुरू केला। त्यांच्या पश्चात ही जबाबदारी चतुस्सीमेतील बाळगोपाळांनी आपल्या खांद्यावर घेऊन अखंडपणे सुरू ठेवणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। ऐन शिमगोत्सवात राजापूरची गंगा प्रगटली, 14ही कुंडांमध्ये पाणीच पाणी, भाविकांनी केली एकच गर्दी। अखेर हापूस आंब्याची रत्नागिरीसह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये आवक वाढली, दर लवकरच कमी होण्याचे आंबा व्यापाऱ्यांनी दिले संकेत। आणि रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव शेटेवाडी येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला गाव होळीचा सण। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।